माझं पक्षामध्ये योगदान जास्त राहिलंय। मी प्रत्येक निवडणुकीमध्ये ऍक्टिव्ह राहिलोय। मी पवारांच्या खांद्याला खांदा देऊन काम करत होतो। कोणाला तिकीट द्यायचं, कोणाला मोठं करायचं, याला मी निवडून आणला, त्याला मी पाडला आणि मग माझं अस्तित्व काय असा प्रश्न विचारून अजित पवारांनी शरद पवारांना थड दिला। ठीक आहे, एक गट घेऊन ते बाहेर पडले नाही। ते पक्ष, चिन्ह, आमदार, खासदार, पक्षाची घटना सगळं घेऊन बाहेर पडले। बाहेर जाऊन ज्या पवारांचं बोट धरून राजकारणात आले होते त्याच पवारांना विचारलं, तुम्ही केलं काय? करणारा तर मी होतो। वय झालंय, शांत बसा, आशीर्वाद द्या। तरीही शरद पवार शांत राहिले। शरद पवार धनंजय मुंडेंसारखं अजित पवारांना लायकी नाही किंवा असं काही बोलले नाही। बारामतीमध्ये एवढी मोठी लोकसभा विधानसभा झाली, अजित पवारांना पाडा असं जाहीर म्हटले नाही। पवारांनी सॉफ्ट कॉर्नर ठेवला, हातचा राखून ठेवला किंवा जाऊ द्या, तो चुकला, मी का चुकायचं असं समजवलं। पण माळेगाव साखर कारखाना निवडणुकीमध्ये जेव्हा उपमुख्यमंत्री असलेले व्यक्ती 15 दिवस माळेगाव साखर कारखान्याचा चेअरमन व्हायचंय म्हणून जर बारामतीमध्ये तळ ठोकून बसत असतील तर पवारांना बोलणं भाग पडलं। एखाद्या सरकारी पदावरती काम करत असलेल्या व्यक्तीने सहकारात येऊ नये, आले तरी सुद्धा चेअरमन किंवा त्या साखर कारखान्याचं सभासद किंवा कुठल्याही कारखान्याचं सभासद असू नये। कारण जेव्हा विरोधक तुमच्याकडे येतील तेव्हा तुम्ही सरकारमध्ये असल्यानंतर विरोधकांनी न्याय कुणाला मागायचा असा प्रश्न शरद पवारांनी विचारला। या आधी सुद्धा जेव्हा पक्ष चिन्ह सगळं निघून गेलं त्यावेळी पवार म्हटले की मला लढायची सवय आहे, नवीन पक्ष नवीन चिन्हावर यायची सवय, मी येतो। जेव्हा पवारांनी 85 जागा लढवून फक्त खाली 10 आमदार निवडून आले तेव्हाही पवार हतबल झाले नाही। पण एवढं सगळं मिळवून म्हणजे बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो पक्ष शरद पवारांनी उभा केलाय त्या पक्षाचा उत्तराधिकारी, राजकीय उत्तराधिकारी आपल्याला व्हायचं होतं आणि म्हणून आपण पक्ष चिन्ह फोडलं, हे अजित पवारांचं मत किंवा महत्वाकांक्षा एक असू शकते। प्रत्येक वेळी सरकार स्थापन झाल्यानंतर आपण सत्तेत असलंच पाहिजे, आपल्याकडे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री हे पद असलंच पाहिजे, ही झाली अजित पवारांची दुसरी महत्वाकांक्षा। जेव्हा अजित पवार सत्तेत नव्हते, विरोधामध्ये बसलेले होते, त्यावेळी जयंत पाटलांकडे प्रदेशाध्यक्षपद कशासाठी? ते प्रदेशाध्यक्ष पदही मला पाहिजे असं म्हणणारे सुद्धा अजित पवार, ही झाली त्यांची तिसरी महत्वाकांक्षा। आता माळेगाव साखर कारखान्यावरती सुद्धा चेअरमनही मलाच व्हायचं, बदल्यात 500-550 कोटी रुपये देतो, फुकट थोडी मागतोय, तेवढा निधी मी तुम्हाला देतो असं म्हणणारे अजित पवारांची ही झाली 5वी महत्वाकांक्षा। अजित पवारांना आता मुख्यमंत्रीही व्हायचंय, 6वी महत्वाकांक्षा। अजित पवारांना पक्षाचं नेतृत्व कायमस्वरूपी आपल्याकडे हवंय, ही झाली 7वी महत्वाकांक्षा। अजित पवारांना शरद पवारांची जागा आणि पोझिशन सुद्धा हवी, ही झाली 8वी महत्वाकांक्षा। अजित पवारांना पाहिजे तरी नेमकी काय काय असा प्रश्न आहे। अजित पवार 2004 सालापासून ही खंत व्यक्त करतायत की जेव्हा मुख्यमंत्री राष्ट्रवादी करण्याची आयती संधी होती त्यावेळी पवारांनी मुख्यमंत्रीपद का नाकारलं? मी होतो की मुख्यमंत्री होण्यासाठी, मला पक्षात दुय्यम वागणूक दिली गेली, माझ्यासोबत भेदभाव केला गेला, मला एकटं पाडलं गेलं। अजित पवारांनी काय काय बोलून नाही दाखवलं। अजित पवारांना सत्तेत राहायचं असतं, सत्तेतले समीकरण जुळवायचे असतात, सत्तेमध्ये एक हाती नेतृत्वही करायचं असतं आणि महायुती सुद्धा अजित पवार आत्ताच्या घडीला तेच करतात। लोकसभेला दारुण पराभूत झालेले अजित पवार, विधानसभेला एकांगी घेतलेली त्यांची भरारी, या दोन्ही गोष्टींनी अजित पवारांचा ओरिजिनल रंग बाहेर आणला। म्हणजे तुम्ही नोटीस केलं असेल तर तुम्हाला जाणवेल बघा, अजित पवारांचं गुलाबी जॅकेट गायब झालंय, केलं ऑब्झर्वेशन? असो, निवडणुकीसाठी एखादी एजन्सी हायर केली, एजन्सीने गुलाबी थीम दिली, अजित पवार गुलाबी थीमवर नाचायला लागले। अजित पवारांनी त्यांचा जो ओरिजिनल बाणा होता, जे पहिली त्यांची शैली होती, सगळं बदललं। विधानसभा निवडणुकीत अजित पवारांमधील अहंकार नमलेला दिसला निवडणुका होण्यापूर्वी। निवडणूक जशी झाली, अजित पवार आपल्या ओरिजिनल क्वालिटीत आले आणि प्रत्येकाला मी तुला मोठं केलं, मी असा, मी तसा, मी 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 या असुरी महत्वाकांक्षा अजित पवारांच्या संपणार तरी कधी असा प्रश्न तयार होतोय। एकाला जोडून असे अनेक प्रश्न तयार होतात। लोकसभेची निवडणूक होती, पत्नीला उभं केलं,
माहिती होतं की सुनेत्रा पवार सुप्रिया सुळेंच्या विरोधात तग धरणार नाही, पण मग आपल्याला तसा वरून आदेश आला होता. अमित शहांनी म्हटलं असेल तुमच्याच घरातील व्यक्ती उभं करा, मतविभागणी होईल. अजित पवार स्टँड घेऊ शकत होते. सुनेत्रा पवार अशा नाही तर मागच्या दाराने लगेच खासदार गेल्या. अजित पवार स्वतः विधानसभा निवडणूक लढले. आता आणखीही पुढे जाऊन जय पार्थ कुणी ना कुणाला समोर आणलंच जाणार. कुठे कितीपर्यंत थांबायचं हे अजित पवारांना तरी कधी कळणार, असाही प्रश्न तयार होतो. आणि त्यामुळे शरद पवारांनी आतापर्यंत अजित पवारांना त्यांनी पक्ष आणि चिन्ह काढून घेण्या अगोदरपर्यंत ती उत्तराधिकारीची पोझिशन, ते सगळे राईट्स, ती सगळ्या अथॉरिटी का दिल्या नाही हे कळतं. बाळाचे पाय पाळण्यात ओळखले जातात असं आपल्या इकडे म्हणतात. अजित पवारांचे पाय सुद्धा शरद पवारांनी खूप अगोदरच ओळखले होते का? आणि याच कारणामुळे ते सगळे अथॉरिटी अजित पवारांकडे नव्हत्या का? काही ठिकाणी शरद पवार त्यांच्याच नियोजनाने जुळवून घ्यायचं. आज जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्ष केलं होतं, काही वर्षांपासून होते. अजित पवारांना जर ते पद हवं होतं तर देणं अवघड नव्हतं, पण सेम महत्वाकांक्षाच अजित पवारांच्या थांबत नव्हत्या. 2019ला पहाटेचा शपथविधी आता, आणि यामध्ये विचारधारा, नैतिकता, नीतिमत्ता, पक्षाचे मूल्य, पक्षनिष्ठा हे कुठं आहे बरं? ज्या 2019ला ज्या पक्षाविरोधात निवडणुका लढवल्या, ज्यांच्या विरोधात प्रचार करून हे निवडून आले, पुढे जाऊन त्यांच्यासोबत सत्तेत जाणं हे नीतिमत्तेमध्ये कुठे बसतं? पण पुन्हा आड काय आल्या? इच्छा, आकांक्षा आणि असुरी महत्वाकांक्षा. काय वाटतं? अजित पवारांसोबत आतापर्यंत जे घडलं ते पवारांनी अगोदरच हेरलं होतं, आणि म्हणूनच पवारांनी अजित पवारांकडे त्या सगळ्या गोष्टी दिलेल्या नव्हत्या का? पवारांचा निर्णय योग्यच होता का? की अजित पवारांना सगळं काही द्यायला हवं होतं, पण द्यायचं किती? कारण चेअरमन पदासाठी 15 दिवस बारामतीत तळ ठोकणं, आज माळेगाव साखर कारखाना हवा आहे, उद्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका हवी आहे, परवा आणखी एखादा विषय असू शकतो. अजित पवार थांबणार कधी? प्रश्न आहे. या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा. तुमचे काही सजेशन्स असतील तर ते कमेंट करा. बाकी भेटत राहूयात. जय महाराष्ट्र.